नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव विशाल युधाटे। समोर तुम्ही पाहताय स्कोडा कोडियाक 2026। आता ह्या गाडीमध्ये जर पाहिलं तर नवीन जे मॉडेल आहे हे 2025 मध्ये आलेलं होतं। त्यावेळेस काय स्कोडाने आपल्याला इन्व्हाइट केलं नव्हतं, बट आता गाडीमध्ये जर पाहिलं काय अपडेट आले, जसं की ॲडासचे फीचर्स जर पाहिलं तर या गाडीमध्ये अपडेट करण्यात आलेले आणि गाडी ओव्हरऑल चालण्यासाठी कशी आहे, मायलेज कसं आहे, ऑफ रोडिंगसाठी कशी कॅपेबल आहे। कारण की गाडी जर पाहिली 4x4 ज्या ऑप्शन सोबत जे आहे ही गाडी भारतीय मार्केटमध्ये कंपनीने लॉन्च केलेली आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्कोडा कोडियाकबद्दल तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती भेटणार आहे, फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता स्कोडा कोडियाक जर पाहिली तर मी जवळपास 2 वर्षापूर्वी चालवलेली होती। आता त्यानंतर या गाडीमध्ये जर पाहिलं तर मेजर अपडेट आलेले। कंपनीचं असं म्हणणं आहे की आम्ही प्लॅटफॉर्म देखील चेंज केलेलं आहे। सो फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला ग्रिल एक ऑफर करण्यात आलेली आहे। फ्रंट कॅमेरा तुम्हाला इथे मिळून जातो। इथे स्कोडाचा नवीन लोगो आहे। सोबतच हेडलॅम्प जर पाहिले पूर्णपणे LED प्रोजेक्टर तुम्हाला इथे मिळून जातात। फॉग लॅम्प सुद्धा तुम्हाला इथे LED मध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत। बट इथे जर पाहिलं तर आता फ्रंट जे वॉशर आहेत ते या गाडीमध्ये नसणार आहेत। फ्रंट पार्किंग सेन्सर देखील तुम्हाला इथे 4 ऑफर करण्यात आलेले आहेत। बेसिकली 6 फ्रंट पार्किंग सेन्सर आहे बरं का। आणि इथे जर पाहिलं तर जो रडार आहे ॲडासचा तो इथे देण्यात आलेला आहे। आणि कॅमेराचा जो ॲडास आहे म्हणजे ॲडासचा जो कॅमेरा आहे तो इथे देण्यात आलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। बाकी फ्रेमलेस जे वायपर आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात, जे की क्लिनिंगसाठी एकदम चांगल्या पद्धतीने जे आहे ते तुम्ही ह्याचा यूज करू शकता। सो फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर चांगला जो लुक आहे हा या गाडीचा तुम्हाला पाहायला मिळतो। साईड प्रोफाईलमध्ये गाडीचा आपण जर विचार केला तर हे पहा, ही गाडी आहे ना ऑलमोस्ट टोयोटा फॉर्च्युनरच्या लेंथ एवढी आहे। थोडीशी 40 ते 50 mm जर पाहिलं तर लेंथ कमी आहे, बट मोरलेस तुम्हाला सेम जे डायमेन्शन आहे इथे पाहायला मिळतं। अलॉय व्हील जर पाहिले तर 18 इंचची तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत, मोठे आहेत आणि 4x4 गाडी असल्यामुळे त्याप्रमाणे तुम्हाला ओव्हरऑल टायर साईज देखील मिळून जाते। टायर साईजचा जर आपण विचार केला तर 235, 55, R18 जे टायर प्रोफाईल आहे हे तुम्हाला इथे मिळून जातात। ORM जर पाहिले तर मोठे आहेत आणि ड्रायव्हर साईड जो ORM आहे हा टिंटेड ग्लास सोबत येतो, म्हणजे रात्रीच्या वेळेत तुम्हाला जे मागच्या साईडच्या लाईट्स आहे ना त्याचा देखील जास्त जो त्रास आहे तो होत नाही, जे की माझ्या मते एक स्मार्ट आणि एक चांगलं जे फीचर्स आहे इथे ऑफर करण्यात आलेले आहे। इथे तुम्हाला कॅमेरा मिळून जातो ORMवरती 360 डिग्री कॅमेराचं फीचर या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे। तुमच्या खिशामध्ये कीज असेल, तुम्ही फक्त इथे टच करायचं आहे डोर हँडलला किंवा आतमध्ये जर हात घातला तर गाडी जी आहे ते लॉक अनलॉक होते। जसं पाहिलं तर आता गाडी जी आहे ते लॉक झालेली आहे। आता समजा मी जवळ आलो तर गाडी अनलॉक झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। प्लस माझं पर्सनली फीचर जर पाहिलं, डोअर जर ओपन केला तर डोअर प्रोटेक्टर शील्ड इथे रबर शील्ड देण्यात आलेली आहे। ही ॲटोमॅटिकली जे आहे ते बाहेर येते। आता समजा मी क्लोज करतोय, तुम्ही पाहू शकता ती ॲटोमॅटिकली आतल्या साईडला जाते। सो सिम्पली क्लेवर जे फीचर आहे जर्मन कारचं ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं। रिअर साईडला सुद्धा सेम देण्यात आलेलं। त्यानंतर गाडी जर पाहिली तर पेट्रोल इंजिनमध्ये आहे। 65 लिटरचा जो पेट्रोल टँक आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो। साईड प्रोफाईलने सुद्धा जर पाहिलं तर एक प्लांटेड गाडी वाटते बरं का, म्हणजे रोडवरती त्यावेळेस तुम्ही ही गाडी पाहता ना त्यावेळेस एकदम प्रॉपर असा जो लुक आहे SUVचा हा या गाडीचा तुम्हाला पाहायला मिळतो। गाडीच्या रिअरमध्ये आपण जर पाहिलं तर इथे कनेक्टेड जे टेल लॅम्प आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले, चांगले दिसतात बघा। एक प्रॉपर प्रीमियम जो फील आहे हा इथे तुम्हाला रिअर प्रोफाईलमध्ये सुद्धा नक्कीच पाहायला भेटतो। आणि माझं पर्सनली जर लुक पाहिलं म्हणजे गाडीचा तर तो रिअर साईडने चांगला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। 4x4 ची बॅजिंग आहे। बाकी तुम्हाला मागच्या साईडला 6 जे रिव्हर्स पार्किंग सेन्सर ते मिळून जातात। इथे कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे। प्लस जो टेलगेट आहे हा तुम्हाला इलेक्ट्रिक मिळून जातो आणि बूट स्पेस देखील चांगला आहे बरं का या गाडीचा। कॅबिन साईजच्या 2 बॅग इथे तुम्ही चांगल्या पद्धतीनं ठेवू शकता, जे की माझ्या मते एक लॉंग जर्नी तुम्ही करत असाल, 5 ॲडल्ट आहेत, छोटाले 2 मुलं आहेत, तर अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने जे स्पेस आहे ते ठेवू शकता। प्लस हे जे सीट आहे ना तुम्ही पुढे रिक्लाइन देखील करू शकता, म्हणजे पाडू शकता आणि चांगला जो स्पेस आहे हा होऊन जातो जर तुम्ही 5 व्यक्ती ट्रॅव्हल करणार असाल तर। आता काही फीचर्स आहे ना हे स्कोडा ब्रँडच देऊ शकता, असं मी का बोलतो माहिती का। हे पहा, तुम्ही जवळपास ही गाडी घेण्यासाठी 50 ते 55 लाख रुपये जे आहे ते मोजता, बट तिथे जर पाहिलं तर एक चांगली व्हॅल्यू देखील ही गाडी जी आहे ती तुम्हाला जनरेट करून देते असं मला वाटतं बरं का। कारण की डोअरमध्ये जर पाहिलं तर जे इथे सॉफ्ट मटेरियल आहे, थोडंसं रबराईज आहे, इथे देखील लेदरेट जे मटेरियल आहे ते यूज झाले, तुम्ही पाहू शकता। 4ही ज्या विंडो आहेत ते ॲटो डाऊनच्या फीचरसोबत येतात। प्लस रिअर साईडच्या दोन्ही डोअर जे आहे ते तुम्ही चाइल्ड लॉक अनलॉक तुम्ही इथनंच करू शकता।
सो तुम्हाला ते प्रत्येक वेळी डोअर ओपन करून तो जो नॉब असतो तो ऑपरेट करण्याची जी गरज आहे ती नाही आहे. इथनं तुम्ही बूट जो आहे तो ओपन क्लोज करू शकता. सीट जे आहे ते तुम्ही इथनं इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता. लंबर सपोर्ट इथे देण्यात आलेला आहे. प्लस इथे तुम्हाला मेमरी फंक्शनसुद्धा मिळून जातं. गाडीच्या इंटेरियरमध्ये बसल्यानंतर तुम्हाला खरंच जाणवेल की स्कोडा कोडियाक जे आहे ते चेंज झालेली आहे. इथे जर पाहिलं तर इथे देखील सॉफ्ट मटेरियल आहे. इथे देखील लेदरेट जे मटेरियल आहे ते यूज झालेले आहे. स्टिचेस तुम्ही पाहू शकता. इथे देखील ॲम्बियंट लाईटिंग तुम्हाला ऑफर करण्यात आलेली आहे. नॉब चेंज आहे. मोठी स्क्रीन आलेली आहे. इव्हन तुम्हाला इथे देखील एक स्क्रीन जे आहे ते मिळून जाते. तर आपण थोडंसं स्टेअरिंग व्हीलपासून सुरुवात करूया. स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर असं काय आहे, स्कोडाची ब्रँडिंग तुम्हाला इथे मिळून जाते. इथनं जे आहे ते तुम्ही व्हॅल्यूम अप डाऊन ट्रॅक चेंज करू शकता. इथनं तुम्ही जो MID तो सेट करू शकता. सोबतच क्रूज कंट्रोलचं जे बटन आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. जे वायपरचे जे कंट्रोल आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात. आणि इथे जर पाहिलं तर गिअर सिलेक्टर आहे. सो इथनं तुम्ही DNR आणि S म्हणजे स्पोर्ट्स मोडसुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. प्लस ह्या साईडला जर आपण पाहिलं तर इथे हेडलॅम्प आणि फोग लॅम्पचे जे कंट्रोल ते देण्यात आलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक तुम्हाला ह्या साईडला मिळून जातो. आता मेन हायलाईट जर पाहिलं ह्या गाडीची तर ही स्क्रीन आहे जी की तुम्ही पाहताय. त्याच्यामध्ये मल्टिपल फंक्शन तुम्हाला मिळून जातात. व्हेकल रिलेटेड तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे तर ती तुम्ही इथे घेऊ शकता. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकदम प्रॉपर देण्यात आले बरं का. डाटा वगैरे तुम्ही इथे पाहू शकता. गाडी कशी चालवलेली आहे, किती किलोमीटर झालेले आहेत, ओव्हरऑल तुमचं ड्रायव्हिंग बिहेवियर कसं आहे हे देखील पाहू शकता. गाडीमध्ये जर पाहिलं तर ॲटोमॅटिक पार्किंगचा जो पार्क असिस्ट फीचर हे सुद्धा येऊन जातं. कॅमेरामध्ये जर आपण गेलो 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. कॅमेरा क्वालिटी मला कुठेतरी थोडीशी कमी वाटते बरं का. म्हणजे कॅमेरा क्वालिटी चांगली देर इज नो डाऊट. बट जर बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जर विचार केला तर इथे कुठेतरी ती कॅमेरा क्वालिटी नाही कमी वाटते. थोडंसं जे क्लिअरनेस तुम्ही पाहू शकता इथे थोडंसं जे लॅगिंग टाईप जे आहे ते होते. बट ओव्हरऑल पाहण्यासाठी तुम्हाला असा कुठलाही जो प्रॉब्लेम आहे ते जाणवणार नाही आहे. स्मार्ट डायल्स आहे. आता इथे जर पाहिलं तर स्मार्ट डायल जर पाहिलं इथे खालच्या साईडला जर पाहिलं तर ड्युअल क्लायमेट झोनही देण्यात आलं. सो इथनं तुम्ही जे टेम्परेचर आहे ते कंट्रोल करू शकता. प्लस ही जी डायल आहे ना ही तुम्ही फॅन जो तुम्ही पाहू शकता की कमी आपण केलेलं आहे. आता त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं जर क्लिक केलं तर व्हॅल्यूम जे आहे ते तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता. प्लस तुम्ही इथनं जे टेरेन मोड्स आहेत ते तुम्ही इथनं सेट करू शकता. त्यानंतर अगेन तुम्ही ACचा जो कंट्रोल तो करू शकता. बट याच्यामध्ये तुम्ही ॲड ऑन देखील करू शकता की एअर डायरेक्शन, स्मार्ट क्लायमा किंवा मॅप झूम असे तुम्ही इथे ॲड देखील करू शकता. ड्रायव्हिंग प्रोफाईलवरती आपण जर गेलो तर इथे तुम्ही जे ड्रायव्हिंग मोड्स आहेत ते चेंज करू शकता. जसं की इको, नॉर्मल, स्पोर्ट, ऑफ रोड, स्नो, इंडिव्हिज्युअल अशा पद्धतीने तुम्ही सेट करू शकता. ही गाडी 4x4 ज्या कॉन्फिगरेशनसोबत येते. त्यानंतर जे ॲम्बियंट लाईटिंग आहे ते तुम्ही इथनं सेट करू शकता. सीट जर पाहिले तर सीट्स हे तुम्हाला मसाज फंक्शनसोबत मिळून जातं. सो मसाज तुम्ही इथनं ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर अशा दोन्ही याला जे आहे ते सेट करू शकता. सोबतच पोझिशन वगैरे जे आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. बाकी ऑफ रोडिंगवरती आपण जर गेलो तर इथे तुम्हाला जे टायरचे डायरेक्शन आहेत ते इथे एकदा पाहायला मिळतं. जे की माझ्या मते ओव्हरऑल ज्यावेळेस तुम्ही ऑफ रोडिंग करता त्यावेळेस काय होतं बाहेरच्या साईडला आपल्याला कळत नाही की स्टेअरिंग कुठच्या साईडला आहे. सो हे माझ्या मते एक चांगलं जे फीचर हे होऊन जातं. डिस्प्लेमध्ये जर पाहिलं तर अजून तुम्हाला जो ओव्हरऑल डाटा आहे हा पाहायला मिळतो. जे डायरेक्शन वगैरे दिशेचे हे देखील तुम्ही इथे पाहू शकता. बाकी ही जी स्क्रीन आहे ही वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले याला जे आहे ते सपोर्ट करते. त्यानंतर ओके ॲडासचे फीचर गाडीमध्ये देण्यात आलेले आहे बरं का. आता ते जर समजा आपल्याला पाहिजे असतील इथे तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. आता एक चांगली गोष्ट काय केलेली माहिती आहे स्कोडाने की हे जे ॲडासचे फीचर आहे तुम्ही पूर्णपणे बंद देखील करू शकता. त्यामुळे आणि हे ॲडास आहे ना खूप स्ट्रॉंग आहे बरं का. युरोपियन स्टँडर्डनुसारही बनवण्यात आलेली आहे. काल ज्यावेळेस मी गाडी चालवत होतो ॲक्च्युली आम्हाला एकच दिवसासाठी ही गाडी देण्यात आलेली. मला आता एक 12 वाजता गाडी रिटर्न करायची आहे. तिथे काय झालं माहिती आहे का. आता आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का की गाड्या एकदम चिपकून चालतात. त्यामुळे मी फ्रंट साईडला जी गाडी चाललेली होती ना तर ती गाडी स्लो होती म्हणून मी राईटला गाडी घेण्याचा प्रयत्न केला आणि जेणेकरून मागच्या साईडला कोणीच नव्हतं म्हटलं मी राईटला जाऊन पुढे निघून जाईल. बट त्या गाडीने अचानक ब्रेक मारला तरी देखील माझी गाडी राईटला गेलेली असती. बट एवढा जोरात ब्रेक दाबला ना आवाज झाला आणि गाडी लागली वगैरे नाही. बट ते खूप स्ट्रॉंगली जे आहे ते तुम्हाला जे ॲडास आहे हे काम करतं बरं का. त्यामुळे माझ्या मते सिटीमध्ये तुम्ही गाडी चालवत असाल ना तर हे आहे ना तुम्ही सर्वच बंद करून ठेवा. जे की मी देखील बंद केलेलं होतं. एक थोडंसं इन्फॉर्मेशन देखील देतं की
इमर्जन्सी ब्रेकिंग जे आहे ते तुम्ही बंद नका करू. बाकी लेन कीप असेल, इमर्जन्सी ब्रेकिंग असेल तर तुम्ही ज्यावेळेस हायवेवरती घेऊन जातात त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. बाकी AC किंवा ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी AC वेंची वगैरे जर पाहिली तर प्रॉपर आहे. हे जे नॉब आहेत याला तुम्ही पूर्णपणे बंद केलं तर AC पूर्णपणे बंद देखील होतो. त्यानंतर खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे ACचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत. को ड्रायव्हर साईड वेगळं टेम्परेचर सेट करू शकतो, ड्रायव्हर वेगळं टेम्परेचर जे आहे ते सेट करू शकतो. इथे ACचे जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. 2 Type-C पोर्ट तुम्हाला इथे मिळून जातात. बाकी खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला 2 वायरलेस चार्जर देण्यात आलेले आहेत. प्लस इथे काही कीज वगैरे ठेवायची असेल त्यासाठी सुद्धा जागा आहे. इथे एक डस्टर देखील येतो बरं का. ही जी स्क्रीन आहे ती क्लीन करण्यासाठी, बट माझ्या गाडीसोबत तो डस्टर नाही. ते फीचर मला तुम्हाला दाखवायचं होतं. त्यानंतर इथे जर आपण आलो तर हे जे खालचं मटेरियल आहे हे रबराईज आहे बरं का. त्यामुळे तुम्ही इथे कप होल्डर वगैरे जर ठेवला ना चांगल्या पद्धतीने ते होल्ड करून ठेवतो. प्लस इथे 2 कप होल्डर आहे, बट तुम्ही 4 व्यक्ती आहात तर तुम्ही अशा पद्धतीनं जे कप होल्डर आहे ते 4 देखील करू शकता. सो स्मार्टली क्लेवर फीचर जे आहेत तुम्हाला इथे पाहायला मिळतं. बाकी हे तुम्ही कवर देखील करू शकता. ग्लव बॉक्सच्या खाली सुद्धा इनअप जो स्पेस आहे हा तुम्हाला मिळून जातो. इथे जर आपण आलो तर एक्स्ट्रा जो थाई सपोर्ट आहे हा मॅन्युअली तुम्ही अशा पद्धतीनं ॲडजस्ट करू शकता. व्हेंटिलेटेड सीट आहे, मसाजचं फंक्शन सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं. बाकी काही गोष्टी कमी आहेत, जसं की समजा इथे मी जर मॅप लावला ना अँड्रॉइड ॲपल कारप्लेवरती तर इथे तो इंटिग्रेटेड होत नाही. टर्न बाय टर्न नेव्हिगेशन येतं जे की माझ्या मते असायला पाहिजे होतं. प्लस ज्यावेळेस तुम्ही इंडिकेटर देता तर अशा वेळेस सुद्धा जे कॅमेरा आहे ते ऑन होत नाही, जे की माझ्या मते ज्यावेळेस आपण गाडी टर्न करतो तर अशा वेळेस थोडीशी मोठी गाडी आहे तर मग त्यावेळेस जर राईट साईडचे ओव्हरचे कॅमेरा जर ऑन झाले असते आणि ते इथे जर स्पष्ट दिसलं असतं तर आपल्याला चांगलं जजमेंट देखील माझ्या मते या गाडीमध्ये घेता आलं असतं. सो माझ्या मते ते देखील एक फीचर मिसिंग आहे. बाकी तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ मिळून जातो. देर इज नो डाऊट. भरपूर मोठा आहे, ऑलमोस्ट सेकंड रो कव्हर करून घेतो. आणि त्यानंतर टच भरपूर ठिकाणी आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी फक्त टच केलं तर लाईट जे आहे ते ऑन होते, ऑफ होते. आणि बटन्स कमी आहे, कारण की समजा तुम्हाला आता ही सनशेड जर पाहिली तर ती बंद करायची तर अशा वेळेस मला फक्त काय करायचं आहे, असं करायचं आहे, टच करायचं आहे. सनशेड जर पाहिली तर ही बंद होती. तर समजा मी परत ओपन करायचा प्रयत्न करतोय, सो अशा पद्धतीनं सनरूफ देखील ओपन होतो. सो टच भरपूर ठिकाणी जो आहे तो तुम्हाला ह्या गाडीमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर इथे व्हॅनिटी मिरर आहे विथ LED लाईट आणि ड्रायव्हर साईड सुद्धा तुम्हाला जो व्हॅनिटी मिरर आहे हा या ठिकाणी मिळून जातो. बाकी स्टेअरिंग, टिल्ट आणि टेलिस्कोपिक भरपूर गॅप आहे. सो चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे ॲडजस्ट देखील करू शकता. ओव्हरऑल फीचर लोडेड बरं का. जी साऊंडची क्वालिटी ना ती देखील चांगली आहे बरं का. म्हणजे एक प्रीमियम जो साऊंड आहे हा गाडीमध्ये यूज झालेला आहे. वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले तर आहेच आहे. बाकी आता एकदा आपण रिअर सीट चेक करूया. गाडीचे सेकंड रोमध्ये बसल्यानंतर तुम्हाला जो स्पेस आहे तो कसा आहे तो तुम्ही पाहू शकता. इनफ स्पेस आहे, लेग रूम देखील चांगला आहे. बट हा जो थंब आहे ना, कारण की गाडी 4x4 मध्ये आहे, सो इथे हा बऱ्यापैकी वर आलेला आहे. त्यामुळे माझ्या मते इथे 2 ॲडल्ट आणि एक छोटा मुलगा बसला तर चांगल्या पद्धतीनं जो ॲडजस्टमेंट आहे ते होऊ शकते. 3 ॲडल्ट बसायचं असेल तर ॲडजस्टमेंट जे आहे ते तुम्हाला करावी लागणार आहे. इथे तुम्हाला जे सनशेड आहे ते मिळून जातात आणि सध्या एवढं ऊन झालेलं आहे ना की विचारू नका. ओके, सो अशा पद्धतीनं सनशेड मॅन्युअली जे आहे ते तुम्ही सेट करू शकता. आत्ता जर पाहिलं सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही शूट करतोय 6 वाजता. मी या गाडीचा शूट चालू केलेला होता. भरपूर ऊन आहे. इथे मोबाईल ठेवण्यासाठी जागा आहे. इथे देखील मॅगझिन होल्डर आहे. 2 Type-C ज्या पोर्ट आहेत ह्या तुम्हाला रिअर साईडला इथे मिळून जातात. 12 वोल्टचा पॉवर सॉकेट. रिअर साईडला सुद्धा तुम्ही जो AC आहे हा कंट्रोल करू शकता. म्हणजे टेम्परेचर जर पाहिलं तर ते तुम्ही कमी देखील करू शकता. बट इथे देखील टच देण्यात आलेले आहे. हे टच आहे ना खरंच राव, बटन्स कमी होत चाललेले आहेत. पण बटन जर असतील ना तर चांगल्या पद्धतीनं ॲडजस्टमेंट होतं. 3 क्लायमेट झोन जो AC हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. प्लस इथे तुम्हाला आर्मरेस्ट मोठा मिळून जातो आणि कप होल्डर देखील याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. लॉंग जर्नी करण्यासाठी माझ्या मते कम्फर्टेबल सीट आहे. आणि समजा हे जर रिक्लाईन करायचे असतील, ओके, अशा पद्धतीनं रिक्लाईन होतात, बट हे ॲडजस्ट होतात. ओके, क्या बात आहे. ॲडजस्टमेंट देखील आहे बरं का, ग्रेट. ओके, हे सीटसुद्धा ॲडजस्ट होते. तर ॲक्च्युली मी त्याच्यावरती बसलेलो नाही आहे, बट तरी देखील तुम्हाला दाखवतो.
येस. तर आपण काय करूया, हे जे सीट आहे ना हे मी थोडंसं ॲडजस्ट करून घेतो. सेकंड रोमध्ये किती स्पेस आहे हा आपल्याला पाहावं लागेल. आणि हो, एक जे फीचर आहे ना हे स्कोडाने ह्या गाडीमध्ये काढलेले आहे, जे की आधीच्या स्कोडा कोडियाकमध्ये यायचं बरं का. ते वन ऑफ द मोस्ट माझं फेवरेट फीचर होतं. इथे हा जो हेडरेस्ट आहे ना त्याला एक नेक प्रोटेक्टर यायचा आणि तो आपण खाली घेतला ना तर तो नेकला खूप चांगल्या पद्धतीनं प्रोटेक्ट करायचा. म्हणजे आपली जी मान आहे ना अशी या साईडला वगैरे जात नव्हती. आणि ते फीचर माझ्या मते स्कोडाने खरंच काढायला नव्हतं पाहिजे. ते इथं नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेस लॉंग जर्नी असेल किंवा आपण थकलेलो आहोत, सेकंड रोमध्ये बसलेलो आहोत, तो ते जे प्रोटेक्टर नेक जे आहे ना ते आपण जर खाली घेतलं चांगल्या पद्धतीनं आपण आराम देखील करू शकत होतो. मी भरपूर ती गाडी चालवलेली बरं का आणि त्यावेळेस मला त्याचं महत्त्व कळलेलं आहे. सो इथे ते जर पाहिलं तर मिसिंग आहे, जे की माझ्या मते असायला पाहिजे होतं. थर्ड रोमध्ये स्पेस बिलकुल नाही आहे. छोटाली मुलं म्हणजे खूपच छोटी असेल तरच बसू शकता. तुम्ही इथे पाहू शकता म्हणजे ही सीटसुद्धा मी ॲडजस्ट केलेलं आहे. आणि तरी देखील माझे गुडघे ते टेकतात, ते थाई सपोर्ट बिलकुल नाही आहे. आणि छोट्या मुलांसाठीच रेकमेंडेड राव. ॲडल्ट तर इथे बसू शकत नाही. तुम्ही पाहू शकता हे फ्रंट जे सीट आहे ते पुढे किती मी गॅप ठेवलेलं आहे, हे देखील मी ॲडजस्ट केले. त्यामुळे थर्ड रोमध्ये स्पेस नाही आहे. हा बट इथे जर पाहिलं तर डेडिकेट तुम्हाला सीट बेल्ट देखील मिळून जातो. बट माझ्या मते छोट्या मुलांसाठी खूपच छोटी मुलं असतील तर ती इथे ट्रॅव्हल करू शकतात. बाकी ॲडल्टसाठी स्पेस चांगला नाही आहे. गाडीच्या इंजिनबद्दल जर आपण विचार केला तर 2000 सीसीचं 4 सिलेंडर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे बरं का. 201 HP आणि 320 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे हे इंजिन जनरेट करतं. सायलेंट आहे, प्लस DSG गिअरबॉक्स सोबत ही गाडी येते. देर इज नो मॅन्युअल, DSG गिअरबॉक्स आहे आणि 4x4 मध्ये ही गाडी जी आहे असणार आहे. पण आता हे तर झालं बाहेरच्या साईडने. मायलेज देखील सांगतो की गाडीचं मायलेज किती असणार आहे. बट आता आपण गाडी चालूया आणि गाडी चालवण्यासाठी कशी हे पाहूया. ओके, तर मित्रांनो आपण चालवतोय स्कोडा कोडियाक. आता पुढे जर पाहिलं पूर्णपणे एमटी रोड आहे बरं का. कारण की ही गाडी चालवण्याची खरी मजा आहे ना ती गाडीच्या पिकअपमध्येच आहे. 2 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे. रेडी स्टेडी गो. जो इनिशियल पिकअप आहे ना तो खूप जबरदस्त आहे. तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट 100चं स्पीड जे आहे ते गाडीने घेतलेलं आहे. सो पॉवर गाडीमध्ये आहे बरं का. जवळपास 201 HP आणि 320 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते. आणि तो तुम्हाला इथे जाणवतो देखील, नो डाऊट. प्लांटेड आहे गाडी. तुम्हाला प्रॉपर सिटीमध्ये गाडी, एक मोठी गाडी घ्यायची बट सिटीमध्ये देखील चालवायची आहे. थोडंसं स्पेस देखील जास्त नको आहे. तर माझ्यामध्ये ह्या गाडीचा विचार तुम्ही करू शकता बरं का. बट एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही 50 ते 55 लाख रुपये खर्च करताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की नाही का मला असा रुतबा पाहिजे, थोडासा तो असा फॉर्च्युनरसारखा दबदबा वगैरे, तर तुमच्यासाठी ही गाडी नाही आहे. ही कोणासाठी गाडी आहे माहिती का? ज्याला खरंच एक जर्मन फील पाहिजे, त्याला खरंच परफॉर्मन्स चांगला पाहिजे, त्याला फीचर्स पाहिजे, तो माझ्या मते त्यांच्यासाठी ही गाडी जर पाहिली ना एक चांगला जो ऑप्शन आहे तो असणार आहे. बाकी हायवेवरती गाडी चालण्यासाठी ना एकदम परफेक्ट आहे. प्लांटेड आहे. तुम्हाला कुठलाही असा जो ऑडिओन कुठलंही काही वाटणार नाही आहे. एकदम स्मूथ गाडी चालते, एकदम चिपकून चालते. हा बट ज्यावेळेस तुम्ही ऑफ रोडिंग किंवा अशा खराब रोडवरती जाताना तिथे तुम्हाला लगेच जाणवतं की हा यार हे जे सस्पेन्शन आहे ते स्टीप आहे. ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जातो. इवन तुम्हाला एखादा छोटा खड्डा जरी तुम्ही त्याच्यावरून पटकन निघून गेले ना तर तिथे तुम्हाला तो जो आवाज आहे हा गाडीचा जाणवतो. सो तिथे कुठेतरी सस्पेन्शन जे आहे ते तुम्हाला स्टीफ वाटणार आहे. बाकी ग्लास एरिया वगैरे एकदम परफेक्ट आहे बरं का. तुम्हाला असं जास्त जो टू व्हीलरवाले बाबा हे सगळे समोरच्यावरती डिपेंड राहतात बरं का की नाही मी रॉंग साईडने येणार पण माझं जे पुढचं आहे ना तो बरोबर गाडी थांबवणार आणि लेफ्टला जाणार. पण भरपूर असं होतं की समोरचा नवीन असेल किंवा त्याच्या लक्षात नाही आलं की मग ॲक्सिडेंट होतात. त्यामुळे लेन फॉलो करा ते महत्त्वाचं आहे. ग्लास एरिया खूप मोठा आहे. देर इज नो डाऊट. तुम्हाला पाहण्यासाठी ओव्हरव्ह्यू असेल किंवा IRVM असेल हा देखील एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता. देर इज नो डाऊट. स्टेअरिंग फीडबॅक चांगला आहे. इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंग भेटतं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हाय स्पीड करता त्यावेळेस ते थोडंसं असं हार्ड देखील होतं. आणि सिटीमध्ये तुम्ही जर चालवत असाल तर तिथे तुम्हाला तो जो सॉफ्टपणा आहे हा देखील नक्कीच जाणवतो.
बाकी 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे, पण ज्यावेळेस मी इंडिकेटर देतो ना तर अशा वेळेस जे साईड कॅमेरा आहे ते ऑन होत नाही, जे की मी आधी देखील थोडंसं मेन्शन केलं होतं की वॉक अराऊंडच्या वेळेस किती व्हायला पाहिजे. कारण की काय होतं, भरपूर ट्रॅफिक कंडिशनला आहे ना आपण गाडी चालवतो, तर अशा वेळेस जर कॅमेरा अँगल प्रॉपर जर आला स्क्रीनवरती तर मग तिथे तुम्ही चांगल्या पद्धतीनं गाडी जे आहे ते मॅनेज करू शकता, जे की माझ्या मते हे द्यायला पाहिजे होतं फीचर अशा ट्रॅफिक कंडिशनला आहे ना. मग ते चांगलं जे मॅनेजमेंट आहे हे इथे होऊन जातं. बाकी मायलेजचा जर विषय आला तर हे पहा, सिटीमध्ये तुम्ही गाडीकडून 8 ते 10चं मायलेज जे आहे ते घेऊ शकता. खूप चांगल्या पद्धतीने चालवली सिटीमध्ये तर 11चं देखील तुम्ही टच करू शकता. हायवेवरती एक 13 ते 14च्या दरम्यान तुम्ही मायलेज जे आहे ते ह्या गाडीकडून घेऊ शकता, कारण की 4x4 देखील ही गाडी आहे. सो ज्यावेळेस तुम्हाला ऑफ रोडिंग वगैरे करायची आहे थोडीशी, तर अशा वेळेस तुम्ही ऑफ रोडिंग देखील करू शकता. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी गाडी आहे ही लॅदर ऑन फ्रेम नाही आहे, ही मोनोकॉक आहे. आता मोनोकॉक गाड्या ज्या बनवल्या जातात त्या मोस्टली थोडंसं सॉफ्ट ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स असायला पाहिजे, सो त्याच्यासाठी या बनवलं जातं. त्यामुळे तुम्ही खूप हार्ड जे ऑफ रोडिंग आहे ते करू शकत नाही, कारण की या गाडीचा जो रॅम्प ओव्हर अँगल आहे, बाकीचे जे अँगल आहे ते देखील त्याप्रमाणे नाही आहेत. त्यामुळे सॉफ्ट तुम्ही ऑफ रोडिंग जे आहे या गाडीकडून करू शकता. जसं की समजा तुम्ही मनाली वगैरे या ठिकाणी गेलं, त्या ठिकाणी रोड आहे, सो तिथे या गाड्या जर पाहिलं चांगल्या पद्धतीनं जे परफॉर्म आहे त्या करतात. बाकी सीट जर पाहिले गाडीचे तर सीट्स हे चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला मिळून जातं बरं का. व्हेंटिलेटेड आहे, प्लस मसाज फंक्शन तुम्हाला ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर या दोन्ही सीटला जे आहे देण्यात आलेले, जे की एक चांगला जो फील आहे हा तुम्हाला देतात. बाकी ॲडासचे फीचर आहे ना त्याच्याबद्दल देखील आपण बोलूया, कारण की मोस्ट अपडेट जर पाहिलं तर ॲडासचे जे फीचर ते आलेले आहेत. लेन कीप असिस्ट असेल, एकदम चांगल्या पद्धतीने काम करतं. स्टेअरिंग आहे ना लेन कीप असिस्टमध्ये एकदम प्रॉपर पद्धतीने काम करतं. कुठलाही जो तुम्हाला असा मेजर इश्यू हा या गाडीमध्ये जाणवणार नाही आहे. प्लॅन्टेड आहे. गाडीचा पिकअप वगैरे खूप चांगला आहे बरं का. तुम्हाला इनिशियल जो पिकअप आहे तो खूप चांगल्या पद्धतीने हे इंजिन डिलिव्हर करतं. आणि स्कोडाकडे तसं पण तुम्ही जर पाहिलं तर 2020 नंतर म्हणजे BS6 नॉर्म्स जेव्हापासून लागू झाले तेव्हापासून स्कोडा वोक्सवॅगन असेल यांनी डिझेलला एकदम बॅन करून टाकलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही डिझेल विकणारच नाही. सो त्याप्रमाणे जर पाहिलं तर आधी जर पाहिलं तर ह्या गाडीमध्ये डिझेल इंजिन यायचं बरं का. स्कोडा कोडियाकमध्ये काय तो फील होता, तो फील आत्तासुद्धा इथे आहे बरं का, असं नाही आहे. बट डिझेलची मजा ती डिझेलची मजाच असते. इथे सुद्धा तुम्हाला तो फन जो कॅरेक्टर आहे तो इथे जाणवतो. 2 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे त्याचा फील तुम्हाला इथे येतो, देयर नो डाऊट. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण आलेलो आहोत. स्कोडा कोडियाकबद्दल माझं ओपिनियन जर पाहिलं तर हे पहा, गाडी खरंच घेण्यासारखी आहे. बट तुमचं रनिंग जास्त असेल आणि तुम्हाला थोडासा रुबाब वगैरे या गोष्टी पाहिजे असतील तर माझ्यामध्ये तुमच्यासाठी नाही आहे. कारण की गाडीमध्ये जर पाहिलं तर पेट्रोल इंजिन आहे, त्यामुळे मायलेज देखील हा एक मोठा कन्सर्न असतो. आणि ह्या बजेटमध्ये जर पाहिलं तर मग MG ग्लॉस्टर आहे, टोयोटा फॉर्च्युनर आहे, जीप मेरिडियनसुद्धा येते. सो तिथे तुम्हाला डिझेल इंजिनचा ऑप्शन भेटतो, इथे पेट्रोल इंजिनचा ऑप्शन आहे. बट गाडी फन टू ड्राईव्ह आहे, चांगले फीचर्स ऑफर करते, चांगले फिट अँड फिनिश लेवल आहेत. सो माझ्या मते ज्यांना रुबाब वगैरे पाहिजे त्यांच्यासाठी ती गाडी नाही आहे हा. बट ज्यांना एक जर्मन टेक्नॉलॉजी असणारी गाडी पाहिजे, परफॉर्मन्स देईल, चांगले फीचर्स देईल, सो त्यांच्यासाठी स्कोडा कोडियाक माझ्यामध्ये चांगला ऑप्शन जो आहे तो असू शकतो. याच्याबद्दल तुमचा काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. बाकी गाडीच्या अजून देखील काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील गाडीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.